आता तुम्हाला बिलकुल कशाची गरज नाही आहे. फक्त बॉटलने तुम्ही जे रोजचं तुमचं टॉयलेट आहे ते क्लीन करणार आहात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, रोज-रोज तुम्हाला जे आहे टॉयलेट क्लीन करायची सुद्धा गरज नाही. त्याचबरोबर घरामध्ये कितीही पाहुणे आले तरी तुमचं टॉयलेट हे बिलकुल घाण दिसणार नाही. अगदी स्वच्छ ते स्वच्छ राहील. त्यामध्ये बिलकुल येलो स्टेनसुद्धा होणार नाही. त्यामधनं दुर्गंधीसुद्धा येणार नाही. आणि ज्या पद्धतीने आपण छानपैकी टॉयलेट धुतल्यानंतर अगदी पांढरं शुभ्र असं आपलं दिसतं, तसंच दिसणार आहे कधीही केव्हाही. इतका मस्त व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत शेअर करते आहे. चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. सगळ्यात प्रथम तुम्हाला अशा पद्धतीची छोटी प्लास्टिकची बॉटल हवी आहे. प्लास्टिकच्याच बॉटलचा आपल्याला वापर करायचा आहे, जेणेकरून ती जी असते पाण्यावरती तरंगत असते. त्यामुळे प्लास्टिकचीच बॉटल मी इकडे घेतली आहे. तुम्ही थोडीशी मोठी घेतली तरीही चालेल. फर्स्ट टाईम व्हिडिओ बघत असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन नक्की ऑल करा. मी असेच मस्त मस्त व्हिडिओज तुमच्यासोबत नक्की घेऊन येत असते. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे काही बॉटल आहे त्याचं जे काही झाकण आहे त्याला आपल्याला होल पाडायचे. तर इकडे मी बघा ही यू पिन घेतली आहे, ती अशा पद्धतीने सरळ केली आहे. तुम्ही इकडे सुईचा वापर करू शकता, टाचन पिनचा म्हणजे सेफ्टी पिनचा वापर करू शकता, किंवा जे एखादी टोकदार वस्तू आहे ती घ्यायची आहे. ती ना गॅसवरती आपल्याला गरम करायची आहे आणि अशा पद्धतीने तिला जे आहे होल पाडून घ्यायचे आहेत. गरम केल्यानंतर अगदी मस्त असे होल पाडतात. आपल्याला जास्त होल पाडायचे नाही, अगदी 3 ते 4 पाडायचे आहे, जेणेकरून त्यामधनं जास्त पाणी हे निघणार नाही. अगदी थोडंच पाणी इकडे आपल्याला निघायला हवं. तर मी फक्त 4 असे होल पाडून घेतलेले आहे. तुम्हाला मी जवळून दाखवते. तर इकडे तुम्ही बघू शकता अगदी 4 होल आपण पाडलेत. चला आता आपल्याला एक सोल्युशन बनवायचं, ते आपण बनवून घेऊयात. असं तुम्हाला कंटेनर घ्यायचं जे तुम्ही स्वयंपाकघरात वापरत नाही आहात, जे तुम्ही यूज करत नाही आहात असंच. तर मी इकडे प्लास्टिकचंच कंटेनर घेतलेलं आहे. आता जेवढं आपल्याला बनवायचं, तर मला एवढं बॉटल भरून बनवायचं आहे, त्यामुळे मी तेवढंच पाण्याचा वापर इकडे केलेला आहे. थोडंसं पाणी बाजूला काढून ठेवलं आहे, कारण त्यामध्ये आपण बाकीचंही टाकणार आहे. तर ऑब्वियस आहे त्याचं व्हॉल्यूम म्हणजे जे काही आपलं सोल्युशन बनणार त्याचं थोडंसं व्हॉल्यूम वाढेल. आता आपल्याला सगळ्यात प्रथम जे आहे इकडे घालायचं आहे मीठ. मी इकडे घातलं आहे 1.5 चमचा. मीठ हे आपल्याला आवर्जून इकडे घालायचं आहे. छानपैकी इकडे तुम्ही विचारत असणार की गरम थंड घ्यायचं आहे. रूम टेम्परेचरवरती पाण्याचा आपल्याला वापर करायचा आहे. आता आपल्याला इकडे मीठ घातल्यानंतर जेही मी इकडे घालते आहे ते ढोबळमानाने घालते आहे, जेवढं आपल्याला त्या बॉटलमध्ये टाकायचं तेवढं. तर त्याच हिशोबाने मी तुम्हाला सांगते. तुम्ही आता याची क्वांटिटी डबलसुद्धा करू शकता. आता आपल्याला इकडे घालायचं आहे बेकिंग सोडा. बेकिंग सोडा मी इकडे घातलेला आहे 1 चमचा. बेकिंग सोडा नसेल, बेकिंग पावडरचा वापर केला तरी चालेल. अर्धा चमचा मी इकडे सिट्रिक ॲसिड. सिट्रिक ॲसिडला लिंबू सत्व म्हटलं जातं. बाजारामध्ये अगदी आरामात हे मिळतं. त्यानंतर आपल्याला इकडे कोणतंही डिशवॉश लिक्विड वापर करायचा आहे. तुमच्याकडे नसेल, सरळ इकडे वॉशिंग पावडर घ्यायचं आहे. कोणत्याही कंपनीचं तुम्ही जे वापरत असणार कपडे धुण्यासाठी त्याचा तुम्हाला इकडे वापर करायचा आहे. जर वॉशिंग पावडर घेत असाल तर तुम्हाला साधारणतः अर्धा ते 1 चमचा वॉशिंग पावडर इकडे घालायचं आहे. आता छानपैकी आपण हे मिक्स करून घेऊयात. आणि इकडे आपण जेही सिट्रिक ॲसिड घातलं आहे ते ऑप्शनल आहे, ते तुम्ही नाही घातलं तरीही चालेल. आता आपलं एक सोल्युशन इकडे बघा तयार झालेलं आहे. आता आपल्याला यामध्ये सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट घालायचा आहे, तो म्हणजे हार्पिक. आपण आपलं टॉयलेट बाथरूम क्लीन करण्यासाठी हार्पिकचा वापर करतो. तर इकडे मी हार्पिक बघा इकडे घेतलेला आहे आणि हार्पिक छानपैकी अंदाजेच मी इकडे टाकला आहे. साधारणतः असेल 2 चमचे आयबॉलिंग मी केलेलं आहे. छान. आता आपण हे बघा मिक्स करूयात. मी अशाच चमच्याचा वापर केला आहे की जो मी किचनमध्ये वापरत नाही. व्हिडिओ जर फर्स्ट टाईम बघत असाल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की ऑल करा. सोल्युशन आपलं तयार झालेलं आहे. आता आपण हे पूर्ण बॉटलमध्ये बघा टाकून घेऊयात. याला बिलकुल असं तुम्ही म्हणत असाल गाळून वगैरे घ्यायची काहीच गरज नाही. डायरेक्टली सोल्युशन आपल्याला बॉटलमध्ये घालायचं आहे आणि मस्त असं निळसर असं आपलं सोल्युशन तयार होतं. आता बघा याला आता आपण हे झाकण लावलं आहे. छान थोडंसं शेक करून घ्यायचं आहे आणि आपलं मस्त असं सोल्युशन जे रोज आपल्याला टॉयलेट घासावं लागतं त्याची गरज पडणार नाही आहे. बघा मस्त असं आपलं सोल्युशन तयार झालेलं आहे. याच नोटवर जे आहे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता याचा वापर कसा करायचा हा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असणार. तर चला आता मी तुम्हाला सांगते की याचा वापर तुम्हाला कसा करायचा आहे. ही जी एक बॉटल आहे हिने तुम्हाला रोज तुमचं जे काही टॉयलेट आहे ते क्लीन करायची गरज नाही पडत. आणि ॲक्सिडेंटली जर तुमच्या घरी खूप पाहुणे आले असेल ना तरी तुम्ही बिनधास्तपणे जे आहे मस्त असं हे यूज करू शकता. आता बघा आपल्या टॉयलेटवरती ही अशा पद्धतीची फ्लश टँक असते, जिला आपण फ्लश टँक म्हणतो.
ती आपल्याला ओपन करायची आहे आणि ही बॉटल अशा पद्धतीने उलट्या दिशेने म्हणजे झाकणाकडून ती यामध्ये टाकायची. प्लास्टिकची बॉटल यूज केली त्यामुळे ती मस्त अशी पाण्यामध्ये आपल्याला तरंगणार. आता काय होईल की त्यामधनं थोडं थोडं पाणी हे जे आहे ड्रिप आउट होऊन जाईल आणि जेव्हा केव्हा आपण हे यूज करणार किंवा कोणीही बाथरूमला गेलं जेव्हाही ते फ्लश टँकमधलं जे आहे हे जे फ्लशचं बटन आहे ते दाबणार तर तेव्हा यामधनं नक्कीच पाणी येणार. जेव्हाही यामधनं पाणी येत जाईल तर तेव्हा छानपैकी आपण यामध्ये जे काही इन्ग्रेडियंट वापरले आहेत हार्पिक, लिंबूसत्व, बेकिंग सोडा, जे काही मीठ आहे या सगळ्यांनी मस्त असं तुमचं जे टॉयलेटवरती स्टेन होत नाही. सगळ्यात प्रथम कोणत्याही प्रकारचा दुर्गंधी स्मेल येत नाही आणि कितीही यूज केलं टॉयलेट ना तरीसुद्धा अगदी क्लीन टू क्लीन राहतं. इतका छान रिझल्ट याचा मिळतो. साधारणतः तुम्हाला हे भरपूर दिवस जाऊ शकतं आणि जर तुमचं हे संपलं असेल तुम्ही पुन्हा हे बनवून करू शकता आणि मस्त असं हे नक्कीच क्लीन राहतं. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असणार. या व्यतिरिक्त तुम्हाला कोणता व्हिडिओ हवा आहे हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगू शकता आणि यस मी नक्कीच त्यावरती लवकरात लवकर व्हिडिओ बनवेन आणि तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार मंडळी.